नमस्कार, मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। शिक्षण, सुसंस्कार व अध्यात्माची जोड असल्यास जीवनाचे सार्थक। शिक्षक साहित्य संमेलनामध्ये हभप गहिनीनाथ महाराज यांचे प्रतिपादन। शिक्षक साहित्य संमेलनाची मोठ्या उत्साहात सांगता। शिक्षण, सुसंस्कार व अध्यात्माची जोड असल्यास जीवनाचे सार्थक होते, त्यामुळं विद्यार्थी व शिक्षकांनी हे लक्षात घ्यावं, असे आवाहन पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी लातूर येथे केले। महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातूरात आयोजित करण्यात आलेल्या 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप आज 1 फेब्रुवारी रोजी गुरुवारी सायंकाळी झाला। या समारोप सत्रास पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश कांबळे, आमदार बाबासाहेब पाटील, प्राध्यापक शिवराज मोटेगावकर, उद्योजक तुकाराम पाटील, साहित्य संमेलनाचे संयोजक कालिदासराव माने, शिवाजीराव साखरे, फम शहाजिंदे, योगीराज माने, अशोक देडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या सत्रामध्ये गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना लोकनेते विलासराव देशमुख शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। उद्योगरत्न पुरस्कार द्वारकादास श्यामकुंवरचे तुकाराम पाटील, ज्ञानरत्न पुरस्कार सौ सरिता चोखोवा कीर्ते उबाळे, रामलिंग मुळे यांना उत्कृष्ट प्रशासक रत्न पुरस्काराने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर हुगे यांना सन्मानित करण्यात आले। त्यांच्या वतीने हा पुरस्कार उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी स्वीकारला। उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार अनिल गायकवाड यांच्या वतीने प्रवीण आंबुलगेकर यांनी स्वीकारला। मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने स्वर्गीय ज्ञानेश्वर ठाकरे यांना गौरविण्यात आले। हा पुरस्कार ठाकरे श्रीमती वंदना ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला। यावेळी राज्यभरातील अनेक शिक्षकांना ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते कालिदासराव माने यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त संयोजन समितीच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। तसेच शिक्षक सारथी या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले। आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना एका चांगल्या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याची संधी आपल्याला कालिदास माने यांनी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास माने यांनी केले। पुरस्कार विजेत्यांच्या वतीने प्राथमिक स्वरूपात तुकाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सवताळेकर यांनी केले। साहित्य संमेलनास राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षक वृंद उपस्थित होते। ठिकाणी 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप आज संपन्न झाला। हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज यांच्या शुभहस्ते ऋषिकेशजी कांबळे साहेब संमेलनाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार बाबासाहेब पाटील, अहमदपूर साकूर विधानसभेचे सदस्य आणि अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहामध्ये या साहित्य संमेलनाची सांगता झाली। यावेळी माननीय विलासरावजी देशमुख जीवनगौरव पुरस्कार, माननीय विलासरावजी देशमुख उद्योगरत्न पुरस्कार, माननीय विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार अशा पुरस्कारानं 8 जणांना आम्ही सन्मानित केलं। एक चांगला मॅसेज, चांगलं सांभाळण्याची, चांगलं वाढवण्याची, चांगल्या गुणी लोकांना पुढं दाखवण्याची गरज आहे आणि हा मॅसेज साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जावा अशी आमची इच्छा आहे।